श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाव ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. एवढे सारे विचार डोक्यामध्ये चालू आहेत. ते विचार का चालू आहेत, कशासाठी चालू आहेत हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतेच. सुरुवातीच्याच स्टार्टिंगलाच तुम्ही बघितलं असेल की मी कन्फ्युजन डोक्यामध्ये खूप सारं होतं. तर का होतं तर सकाळ सकाळ झाली आणि त्यानंतर पहिले सकाळी उठल्यानंतर जसंही बाथरूममध्ये निघालं तसं त्यानंतर लगेच देवाचे गाणे, मग ते स्पीकरवर असो किंवा ब्लूटूथ स्पीकरला असो किंवा टी व्हीला असो, देवाचे गाणे लागले तरच एनर्जी बूस्ट होत असते. आणि त्यानंतर कुठल्याही कामाला सुरू करण्याच्या अगोदर पहिले देवपूजा झाली की मग अजूनच घर छान प्रसन्न आणि प्रफुल्लित वाटत असतं. तर आज दिवसभरात खूप सारे रुटीन होते, खूप साऱ्या कामांची लिस्ट होती. तर तेच डोक्यामध्ये विचार चालू होते. तर का होती ती लिस्ट, कारण उद्यापासून त्रिशा नविकाची स्कूल सुरू होते आणि त्यांची स्कूल सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे पहिल्या दिवशी सगळे काही नियोजन करायचं होतं व्यवस्थित. त्यांना बुक मिळाले होते, तर ते बुक मिळाले आणि त्यांना पण कव्हर लावायचं होतं. तर आता पहिला प्रश्न येतो तो म्हणजे तुम्हाला पहिला प्रश्न जर असा विचारला जात असेल फोनवर की गरमी होते का पाऊस पडतोय, असं देवाने एक काहीतरी वातावरण तयार केलेलं आहे. पुण्यामध्ये तर 2 वाजल्यानंतर लगेच वातावरण तयार होतं, 2-2:30 नंतर, आणि पावसाला सुरुवात होते. त्याच्यामुळे आता प्रश्न फोनवर असा विचारला जातो की पाऊस पडतोय की ऊन कडक पडतंय किंवा गरमी जास्त होते असं म्हणून. हेच आता 2 प्रश्न असतात, कारण की एप्रिल महिन्यामध्ये असा अवकाळी पाऊस पडणं म्हणजे प्रत्येकच वर्षाला वेगवेगळं काहीतरी नवीन बघायला मिळत असतं. मग ते गारपीट असो, कुठे गार पडतायत, कुठे थंडी वाजते मध्येच, तर कुठे गरमी होते, मध्येच कुठेतरी स्किन ड्राय होते, लिप्स पूर्ण ओठ पूर्ण ड्राय पडत असतात. वातावरणामध्ये खूप सारे चेंजेस होत आहेत, त्याच्यामुळे तब्येतही साथ देत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या दिवसापासून लाँग व्हिडिओ का नाही आले, याचं एक कारण आहे की लाँग व्हिडिओ न येण्याचं म्हणजे व्हिटॅमिन B12 खूप कमी झालेलं असल्यामुळे जेव्हा ब्लड टेस्ट केल्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, जे की प्रत्येक वर्षाला मी करत असते, तर बेसिक ब्लड टेस्ट त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 कमी निघालं आणि त्याच्यामुळे बरेच साऱ्या गोष्टी फेस कराव्या लागत होत्या. तर त्याच्यामध्ये बॉडी पेन किंवा अंग दुखणं असेल किंवा मग हातपाय एनर्जी पूर्ण डाऊन झाली होती, चक्कर यायची, अशा बऱ्याचशा गोष्टी होत होत्या. आणि त्याच्यामुळे मग व्हिडिओ काढणं किंवा व्हिडिओ शूट करून ठेवलेत परंतु ते एडिटिंग करणं किंवा व्हिडिओ शूट न करणं, ह्या बऱ्याचशा गोष्टी होत होत्या आणि आताही त्याच गोष्टी फेस करत आहे. परंतु म्हटलं मध्ये मध्ये 1-2 व्हिडिओ टाकत राहील, जेणेकरून माझं यूट्यूब चॅनल हे बंद पडता कामा नाही. नाहीतर एक दिवशी असाच एक मेसेज येऊन जाईल की तुमचं यूट्यूब चॅनल बंद करण्यात आलं आहे किंवा डिमॉनिटाईज झालेलं आहे असं म्हणून. त्याच्यामुळे कुठेतरी शॉर्ट व्हिडिओ टाकणं किंवा लाँग व्हिडिओ टाकणं हे मी थोडंसं आता मनाला ठरवलं आहे. कारण शूट करायला म्हटलं म्हणजे खूप जास्त टाईम जातो आणि ते माझ्या याच्यामध्ये नव्हतं, बॉडीमध्ये तेवढा त्राण नव्हता, कारण चक्कर पण आलेल्यासारखं वाटायचं आणि डोळ्यांना अंधाऱ्या वाटायच्या आणि खूप असं नर्वस फील होत होतं. त्याच्यामुळे व्हिटॅमिन B12 हे बऱ्यापैकी कमी झालेलं होतं. परंतु इट्स ओके, आता स्वतःला कव्हर करते. डाएट प्लान चालू केलेला आहे किंवा एक्सरसाइज असो किंवा मग 1 तास वॉकिंग असो, स्वतःच्या तब्येतीकडे पहिले लक्ष दिलं पाहिजे, हे मी आता ठरवलं आहे. बाकी सगळ्या गोष्टी नंतर होतील आणि सगळ्या गोष्टी नंतर होण्यासाठी किंवा सगळ्या गोष्टी सुरळीत होण्यासाठी पहिली आपली तब्येत व्यवस्थित असली पाहिजे, तरच आपण व्यवस्थित राहू, हे मी ठरवलं. त्याच्यामुळे पहिले मी माझ्या हेल्थ कॉन्शियस असो किंवा हेल्थकडे लक्ष द्यायला ठरवलं आणि त्यानंतर बाकी पाठीमागून सगळ्या गोष्टी येतील. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज दिवसभरामध्ये मला एक छान पार्सल रिसीव झालेलं आहे. तर ते पार्सल काय, आणि स्कूल सुरू झाल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये विचार येतो की आता हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे आणि खूप जास्त टाईम जातो. आणि ह्या वर्षापासून त्रिशा आणि नविका दोघीजणी, त्रिशा 5thला गेली आणि नविका 1stला गेलेली असल्यामुळे अजूनच सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला पण तो एक टेन्शन होतं. आणि त्यांची आज स्कूल बॅग धुवायची, त्यानंतर युनिफॉर्मला प्रेस करायची, युनिफॉर्म वगैरे सगळे व्यवस्थित काढायचे, जे की 15-20 दिवसापासून सुट्ट्या लागल्यापासून इकडं तिकडं त्यांनी ठेवलेलं असतं. आता आल्यानंतर आपण पण वॉश करतो, मग ते इकडं तिकडं ठेवलं जातं. तर सगळं व्यवस्थित लावून दोघींच्या बॅगा व्यवस्थित करायच्या आहे. कारण की नाही म्हटलं तर स्कूलचा फर्स्ट डे हा असतो, मुलांना पण तेवढीच एक्साइटमेंट असते. आणि उद्यापासून मला पण लवकर उठावं लागणार आहे, कारण त्रिशाची स्कूल ही 7 वाजेला आहे आणि नविकाची
11 वाजेला बस येईल, त्रिशाची 7 वाजेला बस येईल, त्याच्यामुळे सकाळी काय भाजी करायची, संध्याकाळून भाजीपाला आणायचा होता, असे बरेच साऱ्या गोष्टी, तो भाजीपाला आणल्यानंतर त्याला निवडायचा होता, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी डोक्यामध्ये होत्या. आणि बघा, ज्या वेळेस आपल्या बॉडीमधला एखादी गोष्ट आपल्या हेल्थ विषयी आपल्याला प्रॉब्लेम देत असते, मग त्या व्हिटॅमिन D3 असो किंवा मग B12 असो, कुठलंही व्हिटॅमिन C असो, त्यावेळेस आपल्याला अचानक बॉडीमध्ये काहीतरी जाणवायला लागतं. आणि हे तुम्हाला नंतर कळेलच ज्यावेळेस मी शंख वाजवते. आता शंख वाजवत असताना माझा शंख हा एका फटक्यात वाजवला जातो आणि छान पद्धतीने मला शंख वाजवता येतो, परंतु बॉडीमधला जो विकनेसपणा आहे हा एवढा आलेला असतो की आपली एनर्जी अचानक एवढी डाऊन झालेली असते. अशा वेळेस तर अक्षरशः शंख वाजवायला सुद्धा इरिटेट होत होतं किंवा शंखसुद्धा माझ्याकडनं वाजवला जात नव्हता. ज्यावेळेस मी शंख वाजवेल त्यावेळेस तुमच्या लक्षातच येईल की शंख अजिबात वाजवता येत नाही किंवा तेवढा स्टॅमिनासुद्धा नाही की शंख वाजवता येईल असं म्हणून. तर आज मला ॲक्च्युली देव घासायचे होते, देव क्लीन करायचे होते, परंतु म्हटलं नाही, आता देव जर क्लीन करायला लागली तर खूप सारा टाईम चालला जाईल आणि बाकीचं जे महत्त्वाचं इम्पॉर्टंट काम आहे, उद्या मुलींची स्कूल आहे, तर मुली जेव्हा उद्या स्कूलमध्ये गेल्या त्यानंतर मग मी देव वगैरे सगळे स्वच्छ करीन. त्याच्यामुळे आज देव काही क्लीन केले नाही. आणि बोरिंगच्या पाण्याने असो किंवा क्लायमेटमुळे असो, देव मग ते चांदीचे असो किंवा पितळीचे असो किंवा पंचधातूचे असो, खूप लवकर देव खराब होत असतात. शंखचा आवाज ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की एनर्जी डाऊन झाल्यानंतर किंवा ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये एखादा काहीतरी कमी असेल, डिफिशियन्सी असेल, त्यावेळेस कशाप्रकारे आपल्याला फेस करावं लागतं असं म्हणून शंख वाजवता येईना आणि त्याला मला कुठल्याही प्रकारचं एनर्जीसुद्धा नव्हती शंख वाजण्यामध्ये. त्याच्यामुळे मग मी नाहीच वाजता आला शेवटपर्यंत, एनर्जी लागतच नव्हती म्हणून मग मी सोडूनच दिला. आणि त्यानंतर संध्याकाळून परत मला दुपारून त्रिशा नविकांत त्यांचे नवीन बुक आलेले आहेत, तर ते नवीन बुक जे सगळे जुने बुक होते दोघींचे ते बुक काढून ड्रॉवरांमध्ये, जरी 2 मुली घरामध्ये शिकत असल्या तरी असं वाटतं फर्स्ट आणि फोर्थला फिफ्थला असल्यावर तरीसुद्धा असं वाटतं जसं काही 10चे किंवा कॉलेजचे मुलं शिकतायत. एवढा काही सारा पसारा असतो त्यांच्या पुस्तकांचा. त्याच्यामुळे सगळे ड्रॉवर रिपेअर करायची वेळ आली होती आणि कार्पेंटरला घरी बोलवलं होतं. तर हा जो कार्पेंटर मुलगा आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे, यांनी माझं देवघरसुद्धा, ह्या भाऊने माझं देवघरसुद्धा वरती जे लावलं आहे ते सुद्धा काम त्याने अगदी छान केलं होतं. आणि आता ड्रॉवरांचं कामसुद्धा त्यांच्याचकडनं मला करायचं होतं म्हणून त्यांना दुपारून बोलवून घेतलं संध्याकाळून आणि त्यांच्याकडून हे काम करून घेतलं. तर खूप छान ते पण एक काम झालं. ड्रॉवरसुद्धा व्यवस्थित झाले, नाहीतर ड्रॉवरांचे पूर्ण सगळ्यांचे चॅनल गेले होते. ज्या कार्पेंटरने आमचा टी व्ही युनिट बसवला आहे, वाकडच्या कार्पेंटरकडनं केलं होतं, तर त्या टी व्ही युनिटचे जे ड्रॉवर होते त्याचे चॅनल त्याने अगदी म्हणजे ह्या कार्पेंटरने सांगितलं, जो ड्रॉवर चेंज करतोय त्याने, की हे जे चॅनल आहेत हे चॅनल एकदम जुने चॅनल त्यांनी बसवले होते, जे की जुन्या पद्धतीचे चॅनल असतात किंवा जुने यूज केलेले चॅनल आहेत, तर ते चॅनल त्यांनी यूज केलेले होते असं त्याचं म्हणणं होतं. आणि म्हणून मग त्याने आम्हाला नवीन चॅनल आणायला लावले. आणि त्यानंतर बघा दुपारी 2, 2:30, 3 झाले की सकाळी उन्हाळा असतो आणि दुपारून पुण्यामध्ये असं काही वातावरण तयार होतं आहे आत्ता सध्या. आणि असं वाटायला सुरुवात झाली की जून जुलैचा कसे दिवस असतात तसे पावसाळ्याच्या दिवसांना सुरुवात झाली. खूप सारं वादळ, वारा आणि घरामध्ये पूर्ण जर दरवाजे बंद नाही केले किंवा खिडकी जर नाही बंद केली, खिडकींच्या विंडोज तर तर इतका धूळ येते घरामध्ये आणि त्याच्यामुळे ह्या हवेमुळे अजूनच जास्त घरामध्ये घाण येत असते. तर असो, आता हा नेमका पावसाळा आहे का उन्हाळा आहे काही कळत नाही आहे, परंतु वातावरण थोडं थंड करून गेलं आहे. कधी कधी थंड होऊन जातं तर कधी कधी पाऊस खूप सारा पडूनसुद्धा परत अजून खूप जास्त गरमी होत असते, खूप गरम व्हायला लागून जातं.
तर त्यानंतर आता मला काय पार्सल रिसीव्ह झालेलं आहे हे मी तुम्हाला सांगते. मला कुठलं पार्सल रिसीव्ह झालं आहे हे मी तुम्हाला सांगते. नवीन अकॅडमिक वर्ष सुरू होणार आहे आणि उद्याच्या दिवशी पहिला दिवस आहे. 1 एप्रिलपासून मुलांना स्कूल सुरू झालेल्या असल्यामुळे नवीन बुक येतात मुलांचे. टेक्स्टबुक असो, नोटबुक असो, कुठलीही गोष्ट आली तर पहिले आपल्याला त्याला कव्हर करायचं असतं, कव्हरअप करायचं असतं, जेणेकरून वर्षभर त्या पुस्तकं, बुक, टेक्स्टबुक, नोटबुक असो व्यवस्थित टिकून राहायला पाहिजे असं आपल्याला वाटत असतं की मुलांना त्याला आता त्रिशा आहे, माझी मोठी मुलगी आहे, तर हिचे प्रत्येक वर्षाला बुक एवढे न्यू असतात, जसेच्या तसे बुक असतात. प्रत्येक वर्षाला मी कव्हर आणायची वेगळ्या पद्धतीचे, जे असे की स्टॅपलर करावे लागायचे आणि तेव्हा कव्हर लावायला माझी जीवावर यायची. कारण प्रत्येक घरामध्ये एक चाइल्ड असतो किंवा 2 चाइल्ड असतो. दोघांचे आता नविका गेली फर्स्टला, तर नविकाचे 6 टेक्स्टबुक, 6 नोटबुक आणि त्याशिवाय अजून दुसरे पण स्टेप बाय स्टेप बुक असो किंवा कुठलेही बुक असो, ड्रॉइंग बुक असो, सगळे एकत्र बुक घेताना त्याचे कव्हर लावायचे. इकडं त्रिशाचे पण 6-7 टेक्स्टबुक, नोटबुक ह्या सगळ्या गोष्टींना कव्हर लावत लावत खूप नाकेनऊ यायचं. परंतु ह्या वर्षी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली हे कव्हर आहेत. आता हे कव्हर कशा पद्धतीचे आहेत हे तुम्हाला लाईव्ह दाखवून ते कव्हर त्रिशा तुम्हाला लावून दाखवणार आहेत. त्याच्या अगोदर तुम्ही बघा, हे 3 बुक आहेत. या 3 बुकला तिने कव्हर लावलेले आहेत. तर 3 बुकला कव्हर लावताना म्हणजे ओन्ली हार्डली 1 मिनिटमध्ये ते कव्हर लावलं जातं. एवढ्या लवकर कव्हर लावलं जातं, कुठल्याही प्रकारचं स्टॅपलर करायचं नाही. आणि जर तुम्हाला हे कव्हर पाहिजे असतील किंवा स्टेशनरीचे कुठल्याही वस्तू पाहिजे असतील स्कूल स्टेशनरीच्या, तर तुम्हाला मी एक नंबर देईल. त्या नंबरवर तुम्हाला स्क्रीनवर नंबर येईल किंवा खाली नंबर राहील, तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून, प्राईस तर एवढी छान प्राईस आहे ना, खूप स्वस्त आणि मस्त प्राईस आहे. त्याशिवाय कव्हर लावायच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते तशा ते टिफिन घे. हे टिफिन बाहेर मी आमच्या एरियामध्ये, पिंपरी चिंचवडच्या एरियामध्ये, आमच्या एरियामध्ये एक फनफेअर लागलं होतं, स्टॉल लागले होते. तिथं मी आज टिफिनची किंमत नविकासाठी विचारली होती, ओपन करून दाखवू. तर हा टिफिन बाहेर 850ला आहे, 700, 800 अशा किमतीला आहे. परंतु हा टिफिन तुम्हाला 650ला भेटतो. आणि त्याशिवाय स्टील मटेरियल आहे आतमध्ये आणि त्याला वॉश करायला पण खूप इझी पडेल असा एक स्पून आलेला आहे. आणि 2 याला काय म्हणतात, चॉपस्टिक. हे 2 चॉपस्टिक आहेत, जेणेकरून आपण मुलांना कधीतरी नूडल्स देतो किंवा काहीतरी खायला देतो तर त्याच्यासोबत ते चॉपस्टिक आहेत. स्टीलचं आहे आणि आपण इझी वॉश करू शकतो त्याला. आणि मटेरियल पण खूप चांगलं मटेरियल आहे त्याचं. तर त्याच्यासोबत तुम्हाला भरपूर अशा स्टेशनरी वस्तू राहतील, जसे की ही टिफिन बॅग आहे. टिफिन बॅगचं आतलं जे मटेरियल आहे, जे की आपण फॉईल पेपर असतो आपला, तर तो फॉईल पेपर जसा आपण त्याच्यामध्ये पोळी गरम राहायला पाहिजे म्हणून आपण त्याचा यूज करत असतो, तसं ही बॅग पण मला असं वाटतं की ही 120ला अशी बॅग आहे. बॅग पण खूप स्वस्त आहे. जिथं तुम्ही कॉल करणार आहेत, ज्यांच्याकडे तुम्ही ह्या वस्तू घेणार आहेत, किमती पण वस्तूंच्या किमती बाहेरच्या तुम्ही कंपॅरिझन करू शकतात. कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला समजेल, लक्षात येईल की वस्तू किती स्वस्त आहेत असं म्हणून, आणि आपण त्याला इझी परचेस करू शकतो. तर आता त्रिशा तुम्हाला लाईव्ह कव्हर लावून दाखवते, ते सगळं बाजूला कर. आणि आता कव्हर कसं लागवायचं, आणि कव्हर लावताना कुठल्याही प्रकारचं स्टॅपलर जवळ ठेवावी लागणार नाही, फेमिकॉल जवळ ठेवावं लागणार नाही. कव्हरच्या साईज, जे काही कव्हर लावणार आहे त्या कव्हरच्या साईज सगळ्या अवेलेबल आहेत. छोटं नोटबुकपासून मोठ्या नोटबुकपर्यंत सगळ्या कव्हर अवेलेबल आहेत. आणि वर्षभर बुक न्यू राहील आणि व्यवस्थित राहील. आणि त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने त्याला आपण लेबल लावू शकतो. मुलांचं नाव दिसू शकतं टीचर लोकांना, तर लेबल लावूनसुद्धा अजून छान दिसतं. कव्हर लाव. तर ती तुम्हाला कव्हर लावून दाखवेल आता. लवकरात लवकर फटक्यात त्याचं कव्हर लावलं जातं. सुरुवातीला मध्यभागी सेंटरला असं एक पट्टी असते व्हाईट कलरची कागदाची, ती काढावी आणि जे काही बुक असतं ते बुक असं सेंटरला ठेवायचं व्यवस्थित. असं सेंटरला ठेवलं गेल्यानंतर अजून आजूबाजूने आणि इकडचं खालचं आणि वरचं माप हे बघायचं. हिने आता इथं कमी केलं, इथं जास्त केलं. सेंटरला असं ठेवलं गेल्यानंतर आता इथली एअर काढायची पूर्ण. इथली एअर काढल्या गेल्यानंतर मध्यभागी पण एक कागद आहे, हा पेपर काढायचा.
आता हे जेव्हा आपण इकडनं घेतो तर याला पूर्ण इथं स्टिक केलं गेलं आहे, पूर्ण हे चिकट आहे, म्हणजे स्टिक टाईप आहे हे पूर्ण, हे असं स्टिक आहे. त्याच्यामुळे बुक हे कुठल्याही प्रकारचं त्याला काय म्हणतात ना, स्टॅपलर करायची किंवा फेविकॉल लावायची गरज नाही आहे. बुक हे अगदी व्यवस्थित चिपकून जाईल त्याला. आणि हे दोघी बाजूने आजूबाजूने स्टिक करायचं परत. बघा, एका मिनटामध्ये. आणि ज्याला चांगला स्पीड असू शकतो किंवा प्रॅक्टिस असेल किंवा मे बी लवकरात लवकर क्राफ्टचं काम चांगल्या पद्धतीने करू शकता येतं, तर तो अर्ध्या मिनटामध्ये हे करून ठेवून देईल. बघा, खूपच सुंदर ट्रान्सपरंट कवर आहे. हे बघा, दोघी साईडने सेम आपण असं करू शकतो. तर मी ठरवलं आहे आता प्रत्येक वर्षाला अशाच पद्धतीने कवर घेईल आणि हेच कवर लावेल मी. आणि ह्या वर्षी तर मी पुढच्या वर्षासाठी सुद्धा कवर घेतले, कारण की पुढच्या वर्षी पण मी हेच कवर लावणार आहे हे मला माहिती आहे 100%. त्याच्यामुळे मी आत्तापासून तिच्याकडनं हे कवर घेतले, कारण पुढच्या वर्षी अजून त्याचे रेट वाढू शकतात. कारण दिवसेंदिवस तुम्हाला समजतं आहे आता दिवसेंदिवस महागाई होत असल्यामुळे खूप जास्त महागाई वाढते. मे बी माहिती नाही, पुढच्या वर्षी हे कवर आत्ता निघालेत त्याच्यामुळे पुढच्या वर्षी ह्या कवरांची प्राईस वाढू शकते. आता त्रिशाने तर गडबड केली, एअर काढली नाही, मी तिला हेल्प केली नाही त्याच्यामुळे एअर काढली नाही. तर कसं वाटलं तुम्हाला हे बुक किंवा स्टेशनरी? तर जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी स्क्रीनवर मोबाईल नंबर देते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.